नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही यावर्षी 10वी किंवा 12वीचा बोर्डाचा पेपर देणार असाल तर तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाचा अपडेट महाराष्ट्र राज्य महामंडळ किंवा बोर्डाकडून आलेला आहे। तो अपडेट आपण या न्यूज मध्ये बघणार आहोत, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। पण त्याच्या आधी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात, तुमच्या नावासहित आणि तुमचं सेंटर कोणतं आलं आहे त्याच्यासोबत तुम्ही कमेंट नक्की करा। यस, चला आता बघा, आपण सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वेबसाईटवर आहोत आणि कधीही कोणती नोटिफिकेशन आल्याच्या नंतर विद्यार्थी घाबरतात आणि विद्यार्थ्यांना लक्षात येतं की बापरे, आता बोर्डाकडून काय नवीन अपडेट आलेला आहे, गुड न्यूज आहे, बॅड न्यूज आहे। आणि महाराष्ट्रात असे बरेचसे चॅनल्स आहेत जे घाबरवण्याचा प्रयत्न करतात। मात्र मी आज तुमच्यासाठी हा घेऊन आलेलो आहे अपडेट आणि त्याचं पूर्णपणे निरसन तुम्हाला करून सांगणार आहे। बघा, आपण या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि वेबसाईटवर तुम्हाला पहिलीच एक नोटिफिकेशन दिसत आहे। त्याच्यावर लिहिलेलं आहे फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व 12वी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी परीक्षेसाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्तीबाबत, बरोबर आहे, असं एक प्रकारचं पत्र आहे। आता ह्या पत्रामध्ये या जाहीर प्रकटनामध्ये काय सांगितलं आहे बघा, लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, बरेच विद्यार्थी याचा वेगळा अर्थ सुद्धा घेतात। काय सांगायचंय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च आणि 2026 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे तारखा दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण एवढे काय असतात, बोर्ड। आता तुम्ही कोणत्या बोर्डामधून आहात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये काय सांगायचंय, तुमचा बोर्ड, तुमचा जिल्हा आणि तुमच्या सेंटरचं नाव, आणि हा तुमचं नाव लिहायला विसरू नका। बघा काय करे, परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात। म्हणजे तुम्हाला परीक्षेचं टेन्शन असतं, बरोबर आहे सर, सगळ्यांनाच असणार, परीक्षा खूप अवघड असतात, बरोबर आहे, पण असं काही नाही। विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी, मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरता राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशांची नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजे सिंपल भाषेमध्ये काय, जर सपोज तुम्हाला टेन्शन आलं, तुम्हाला वाटलं की आता माझ्याच्यानं काही होणार नाही, आता मला टेन्शन आले, आता मला एन्झायटी फील होते, तर तुम्ही या समुपदेशकांना कॉल करू शकता आणि ते काय करणार आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। पण खाली एक गोष्ट दिली आहे, उपरोक्त भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील। म्हणजे ही फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी असणार आहे, बरोबर आहे। पण मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि प्रश्नपत्रिके संबंधी इत्यादी प्रश्न विचारू नये। पोरं प्रश्न काय विचारतात त्यांना, सर यावर्षीचा पेपर अवघड आहे की सोपा आहे, हार्ड आहे की मॉडरेट आहे, असे काही प्रश्न विचारायचे नाहीत, बरोबर आहे। किंवा प्रश्नपत्रिका संदर्भात असो किंवा एक्झाम सेंटर बाबतीत असो, असे काही प्रश्न विचारायचे नाहीत, असं त्यांनी सांगितलेलं आहे। दीपक माळी जे आहेत सचिव महाराष्ट्र राज्य मंडळाचे, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। हा न्यूज इथेच संपतो आहे, मात्र तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलो आहे मी, ती ऐका काय आहे। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी अनअकॅडमी महाराष्ट्र 9th and 10th वर आजपासून आम्ही गेज पेपर नावाची सिरीज सुरुवात करत आहोत आणि याचं पहिलं सेशन लागलेलं सुद्धा आहे। बघा, तुम्ही बघू शकता, पहिलं गेज पेपरचं सेशन लागलेलं आहे। म्हणजे आता तुम्हाला प्रश्न परीक्षा कशी येणार आहे, अवघड येणार आहे, सोपी येणार आहे, असं विचारायची गरज सुद्धा नाही। फक्त आजचा 4 वाजताचा हा व्हिडिओ आणि इथून पुढे रोज 4 वाजता आपण गेज पेपर सुरू केलेला आहे। तो गेज पेपर जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला कशाचीही चिंता राहणार नाही। आणि त्याच्यासोबतच आपले बेस्ट बेट, सकाळी आपली 6 वाजता व्हायरल सेशन असतं है ना, वेकअप सिरीज मध्ये आपण बेस्ट क्वेश्चन्स प्रॅक्टिस करतो, रात्री क्वेश्चन प्रॅक्टिस करतो। आणि अजून तुम्हाला जर अजून काही हवं असेल, गेस्ट पेपर असो, मॅरेथॉन असो, पेपर LEAK सेशन असो, अशा सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत। फक्त कमेंट करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोर्डानं जो समुपदेशकांची लिस्ट दिलेली आहे मित्रांनो, तुम्हाला कॉल करा वाटला तर नक्की करा। आणि जर तुम्हाला डिप्रेशन वाटत असेल, जर तुम्हाला स्ट्रॅटेजी हवी असेल, जर तुम्हाला मोटिवेशन हवं असेल, तर आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। आणि तुम्हाला कधीही वाटलं की आपण सरांशी संपर्क करावा, तर इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, त्याच्यानंतर
टेलिग्राम आहे, या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सगळ्यांसाठी देतोय. तुम्ही तिथं आमच्याशी संपर्क करू शकता आणि आमच्याशी 1 to 1 तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा करू शकता. कशाचीही अडचण नाही आणि 24 आवर्स बोर्डाने तरी सांगितलंय 12 तास तुम्ही आमच्याशी 24x7 संपर्क करू शकता. काल रात्री 12 वाजता एका विद्यार्थिनीचा कॉल आला, म्हटले सर मला खूप त्रास होतोय, खूप टेन्शन येतोय, खूप एन्झायटी फील होते आणि 15 मिनिटांमध्ये मी तिला समजून सांगितलं बेटा काहीही अडचण घेऊ नको. तिला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि एकदम फ्रीली तिनं आजपासून अभ्यास सुरू केलेला आहे. मित्रांनो, अशी जर तुम्हालाही काही अडचण येत असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये आमचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स दिलेले आहे आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर नक्की करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घाबरून जाऊ नका, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. जय महाराष्ट्र.